इंदिरा गांधी वृद्धपकाळ राष्ट्रीय पेन्शन योजना, श्रावणबाळ योजना अशा नवनवीन योजनेविषयी माहिती जाणून घेण्याकरिता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या, जेणेकरून दररोज अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जाईल. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि नॉलेजेबल व्हिडिओ आहे. कारण की बऱ्याच दिवसापासून व्हिडिओज असे YouTubeवर येताना मी बघितलेले आहेत, की त्या व्हिडिओज मधून माहिती अशी दिली जात आहे, की ज्येष्ठ नागरिकांकरिता म्हणजेच 60-65 वर्षापुढील नागरिकांकरिता दरमहा ₹7,000 पेन्शन मिळणार आहे. अशा नवनवीन व्हिडिओज मधून मी जी काही माहिती गोळा केलेली आहे आणि मी स्वतः जे काही रिसर्च केलेला आहे, ते आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कुणीही अजिबात करू नये आणि व्हिडिओला प्लीज कुणीही फॉरवर्ड करून बघू नये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा मित्रांनो, बडे जे युट्यूबर्स आहेत, यांना फक्त व्ह्यूज आणि व्ह्यूवरशिपची आवश्यकता आहे. या लोकांना तुमच्यापर्यंत माहिती योग्य पोहोचत आहे किंवा नाही, या लोकांना काहीही घेणं देणं नाही. फक्त या लोकांना उठलं सुटले की कुठलेही व्हिडिओज अपलोड करायचे आणि व्ह्यूवरशिप कमवण्याच्या मागेच ही लोक धावत आहेत. तर माझा हा हेतू नाही. तर माझा हेतू असा आहे, की तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचावी. हाच माझा उद्देश आहे. विधान परिषद, विधान भवन, अधिवेशन, विधिमंडळ असे मोठमोठे शब्द प्रयोग ते लोक स्वतःच्या व्हिडिओमधून करत असतात. कारण की अशा शब्दांचा प्रयोग केल्यामुळे व्हिडिओ बघणाऱ्यांना विश्वास पटेल असे शब्द हे लोक व्हिडिओज मध्ये वापरतात, जेणेकरून बघणाऱ्यांना ती माहिती खरी वाटावी. असाच हा उद्देश या लोकांचा असतो. पण खरं जर बघायला गेलं मित्रांनो, तर ज्येष्ठ नागरिकांकरिता दरमहा ₹7,000 पेन्शन अशी कुठलीही योजना सध्या केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेले नाही, म्हणजे घोषणा केलेली नाही आहे. याविषयी तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायचीच असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर जाऊन, ती वेबसाईट आहे आपले सरकार. या वेबसाईटवर तुम्ही प्रत्येक योजनेची माहिती घेऊ शकता, अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. अशा खोटारड्या युट्यूबर्स वर विश्वास ठेवून तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. ह्याकरिताच हा आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. मी असं बोलत नाही की तुम्ही माझा व्हिडिओच बघितलाच पाहिजे, असं काही नाही. पण जी माहिती योग्य आहे तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नेहमी करत असतो आणि ते पुढे पण करतच राहणार. या लोकांना फक्त व्ह्यूवरशिप, व्ह्यूज, पैसा आणि फेम या गोष्टीची या लोकांना भूक लागलेली असते, म्हणून हे लोक माहिती चुकीची देत असतात. उदाहरणाकरिता बरेचसे असे चॅनल आहेत, मी त्यांची नावे इथे घेणं उचित समजत नाही, कारण मी बऱ्याच व्हिडिओमधून अशा चॅनल विषयी बोललेलोच आहे. ते तुम्ही व्हिडिओज बघू शकता. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आणि जाता जाता एक गोष्ट अजूनही मी तुम्हाला परत एकदा सांगेन. ज्येष्ठ नागरिकांकरिता ₹7,000 दरमहा पेन्शन योजनांमध्ये वाढ झालेली नाही. पण ज्येष्ठ नागरिकांकरिता विविध योजना आहेत. जसे की इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना हे 65 वर्षावरील लोकांना लागू होते आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही योजना अशा लोकांकरिता आहे ज्या लोकांना मुलं बाळ या लोकांचं पालन पोषण करत नाहीत, त्यांना पोसत नाहीत, अशांकरिता ही श्रावणबाळ योजना आहे. अशा फेक व्हिडिओज आणि अपडेटवर तुम्ही प्लीज कुणीही लक्ष देऊ नका. आणि अशा योजना जर तुम्हाला जाणूनच घ्यायच्या असतील वेबसाईट व्यतिरिक्त, तर तुम्ही सरकारी हॉस्पिटल आणि बँकेमध्ये जाऊन सुद्धा या गोष्टीची तुम्ही चौकशी करू शकता.
तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा आणि व्हिडिओला अधिक लाईक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करायला अजिबात विसरू नका. तर मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.